नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी जे पुस्तक घेऊन बसले आहे त्याचं नाव आहे आई तुझ्याच ठाई. लेखिका मंगला गोडबोले. राजहंस प्रकाशननी प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या वयातली वेगवेगळ्या टप्प्यावरची आई, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिच्या मनात काय सुरू असतं ते, समाजाच्या तिच्याकडून काय अपेक्षा असतात ते, या सगळ्याविषयी मंगलाबाईंनी त्यांच्या खास शैलीत या पुस्तकामध्ये फार सुंदर लेख लिहिले आहेत. त्यातला मी आज एक लेख वाचते आहे. लेखाचं नाव आहे दुसऱ्या एखाद्याची आई असती तर. आई, आपण साप पाळूया. काय? साप छानपैकी लांबसडक, पिवळा पिवळा, फूत टाकणारा. फुतकार म्हणायचंय का तुला? अंगावरून गळून पडतात तेच ना. अंगावरून गळून पडते तिला कात म्हणतात, फूत नाही. तोंडातून बाहेर येतात त्यांना फुतकार म्हणतात. म्हणू देत, मी काय म्हणतोय ते ऐक. आपण एक साप पाळूया. मला इतकी आवड आहे ना प्राण्यांची, कबूल आहे, पण म्हणून थेट साप पाळायचा? कुत्रा पाळायला तूच नाही म्हणतेस, त्याला घेऊन रोज 2-3दा बाहेर जावं लागतं, त्याच्या मागे पळता पळता तुलाच दम लागतो. मांजर पाळलं तर ते दुधात तोंड घालतं, पक्षी पाळले की ते उडून जातात. साप पाळला की यातले कुठलेच प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तो उडून जाणार नाही, त्याला शू करायला बाहेर न्यावं बिवं लागणार नाही. समजलं? पण सध्या नको. का नको? का पण? छोटासा साप, प्लीज आई, मला माझं काम करू दे रे. उगाच नाही त्या गोष्टीवर डोकं खाऊ नको माझं. मला गळ्यात साप घालून फोटो काढून घ्यायला कसली सॉलिड मजा येईल. अरे पण घरात पाया पायात साप फिरण्यानी मला मजा येणार नाहीये, कळलं? आणि आता कृपा करून या विषयावर मला पुन्हा बोलायला लावू नकोस. बघ, तू असंच करतेस, माझ्या सगळ्या आयडियाजवर पाणी टाकतेस. तुझ्या जागी दुसऱ्या एखाद्याची आई असती तर नक्की म्हणाली असती, पोराला माझी किती काळजी आहे, कुत्री मांजरं पाळण्यापेक्षा एक साधाचा सापच तर पाळतोय ना, पाळू दे बिचाऱ्याला. पोर पोटतिडकीने सांगत असतं. त्याच्या मते ते बिचारं असतं, खरं तर बिचारी असते ती आई. विशेषतः दुसऱ्या एखाद्याच्या आईशी सारखी तुलना केली जाणारी घरातली आई. तिनं कितीही काहीही केलं तरी ते दुसऱ्याच्या आईपेक्षा कमीच ठरत असतं. तुझ्या जागी दुसऱ्या कोणाची आई असती तर हा दोषा पोराने सारखा लावलेला असतो. हा दुसरा महाभाग कोण, त्याची आई कोण, हे तिला तर माहीत नसतंच, पण पोरालाही कितपत माहीत असेल त्याबद्दल शंका असते. पण पोराच्या मनात तिची एक प्रतिमा तयार झालेली असते. अर्थात ती त्याच्या सोयीची असल्याने त्यांनी ती तयार केलेली असते. आपल्या आईला ती तितकीशी सोयीची वाटत नसल्याचं मात्र त्याच्या लक्षात आलेलं नसतं. लक्षात येऊनही फरक पडणार नसतो. आईला एक मात्र नक्की लक्षात आलेलं असतं, आता आपल्यापेक्षा दुसऱ्यांकडे मुलाचं लक्ष जाण्याची वेळ आली. प्रत्येक अपत्याच्या आयुष्यात ही वेळ येते आणि पर्यायाने प्रत्येक आईच्या आयुष्यातही ही वेळ येतेच. मुलं मोठी व्हायला लागतात. शरीरशास्त्र त्याला पौगंडावस्था म्हणतं. भाषा त्याचा उल्लेख अडनेड वय असा करून त्यातलं सगळं अवघडलेपण दाखवून टाकते. या पौगंडावस्थेचा कालावधीच निश्चित सांगता येत नाही. इथूनच मुळात अवघडलेपणाला सुरुवात होते. गर्भावस्था, शिशु अवस्था, बाल्यावस्था या जितक्या स्पष्ट आणि वेल डिफाईन्ड असतात तितकी ही पौगंडावस्था सुस्पष्ट नसते. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ती थोडीफार मागे पुढे होऊ शकते. त्यातही शरीराची वाढ आणि मनाची वाढ समांतरपणे होईल याची खात्री नसते. म्हणजे काही अपत्यांच्या बाबतीत शरीर झपाझप वाढतं तेव्हा मनातलं मूल पण तसुबरही हलायला तयार नसतं. उलट काही मुलांच्या अर्धविकसित शरीरातलं मन कुठल्या कुठे गेलेलं असतं. अशा वेळी आपल्या अपत्यावर सतत बारीक लक्ष ठेवून त्याच्या देहाच्या मनाच्या बदलत्या गरजांना पुरं पडण्याची मोठीच जबाबदारी आईवर येऊन पडते. त्यातही देहाच्या गरजा पुरवणं सोपं जातं, कारण त्या स्पष्ट असतात, त्यांचं शास्त्र असतं, त्याची तत्व सिद्धांत असतात, ते शिकता येतं, गिरवता येतात. मनाच्या बाबतीत मात्र धावत्या प्राण्याची शेपूट पकडण्यामधलं आव्हान आईच्या समोर येतं. शेपूट हातात आली आहे असं वाटेपर्यंत प्राण्यानं एखादी लांब उडी घेतलेली असते की पुन्हा छाती भरून घेऊन पळायला सज्ज राहावं लागतं. वस्तुतः मुलांची शारीरिक वाढ हा आईच्या आनंदाचा विषय असतो. जन्माला घातलेला 5-6 पौंडांचा गोळा एवढा वाढलाय, रोज वाढतोय, म्हणजे आपल्याकडून त्याचं संगोपन उत्तम होतंय याची पावतीच असते. मुलाचं खाणं पिणं, खेळ, व्यायाम, औषध पाणी यथायोग्य व्हावं म्हणून आईने रक्त आटवलेलं असतं. प्रसंगी स्वतःच्या गरजा मागे सारूनही त्याला हवं ते यथेच्छ पुरवलेलं असतं. हिला कपडे तरी किती शिवायचे बाई, 3-3 महिन्यांना स्कर्ट लांडे होतात, किंवा बघता बघता ह्याला बाबांच्या चपला बरोबर बसायला लागल्या बाई,
अशी कौतुक भरली तक्रार करताना आईचा जीव सुपाएवढा होत असतो. काही वेळा रोजच्या सहवासामुळे मुलाची वाढ तिच्या लक्षात येत नाही, पण मग लोक ती जाणवून देतात. रस्त्यातून तू आणि तुझी तनू जात होतात तर दोघी सारख्याच उंचीच्या दिसत होतात ग. पाठमोऱ्या पाहिल्यावर तू कोण आणि ती कोण ते पटकन कळलंच नाही. असा शेरा एखाद्या मैत्रिणींनी मारला की एकाएकी साक्षात्कार होतो. तनूची आणि आपली उंची सारखी झाली की काय? असंच पहिल्यांदा कोणीतरी मुलंही जाणवून देतात. आई ग, आज मला दरवाजाची वरची कडी टाचा उंच न करता काढता आली बरं का. आई, आज मी आपली आपली आपण स्कूटर स्टँडवर घेतली. सुरुवातीला आईला ही थाप वाटते. मग मुलांकडून प्रात्यक्षिकं केली जातात. दरवाजाची वरची कडी उघडण्याची, स्कूटर अलगद स्टँडवर ओढण्याची. कधीतरी एकदा तिनं मुलाला कडेवर घेऊन उंच धरून कडीला त्याचा हात पोचतोय का ते बघितलेलं असतं. मध्ये कधीतरी स्टूल किंवा खुर्ची फरफटत दरवाजापर्यंत नेऊन त्याच्यावर चढून त्यानं कडीशी झटापट केलेलीही त्यांनी पाहिलेली असते. पुढे पुढे जमिनीवरूनच पण टाचा उंच करून कडी काढणं त्याला जमतं. आणि आता तर सहज हात वर केला की कडी हाताला यायला लागलेली. पण इतक्या सहज दरवाजा उघडता येईल तेव्हा त्याहूनही सहजपणे कोणाला न विचारता पोराला दाराबाहेर पळताही येईल. सोन्याला स्कूटर स्टँडवर घेता येईल तशी ती अलगदपणे स्टँडवरून उतरवून रस्त्यावरही नेता येईल. टाकीतलं पेट्रोल संपेपर्यंत झूम पळवता येईल आणि पेट्रोल संपून टाकी रिकामी झाल्यावर हलकेच ती खाली आणून पार्किंगमध्ये लावताही येईल. हे वास्तव स्वीकारायला मात्र आई नावाच्या बाईला त्रास पडतो. अपत्याबाबत आईचं काळकाम वेगाचं गणित चुकायला सुरुवात होते ती नेहमी याच टप्प्यावर. काल परवा आपण ज्या पिल्लाच्या ओठावरचे हनुवटीवरचे दुधाचे थेंब पदराने पुसत होतो त्या हनुवटीवर अचानक हिरवळ यायला लागलेली ही दिसते. जुन्या फ्रॉकमध्ये मुलीचं यौवन डोकवायला लागतं. या अवस्था त्या पोरांनाही तशा जडच जात असतात. निसर्गाच्या चमत्कारांनी भांबावण्याचे भारावण्याचे दिवस असतात ते. खूप काहीतरी नव्याने सापडतंय असं वाटतं. ते कोणी लुबाडणार नाही म्हणून सावध राहावंसं वाटतं. मुलं आपल्या आपल्यात गर्क राहतात. त्यांना गुप्ततेचं खाजगीपणाचं खूप आकर्षण वाटायला लागतं. एकतर ती एकटी राहतात किंवा घराबाहेर मोठ्या घोळक्यात राहणं पसंत करतात. मुलग्यांना आपल्यात आलेल्या शारीरिक शक्तीचं प्रदर्शन करावंसं वाटतं. ती आपापसात मारामाऱ्या करतात, हौसेनी शिव्या वगैरे शिकून घेतात, क्षुल्लक कारणानं हमरीतुमरीवर येतात. उलट मुली गॉसिपिंगमध्ये गावगप्पांमध्ये खूप रमतात. त्यांचे जगण्याचे संदर्भ बदलतात, स्वप्न बदलतात, आदर्श बदलतात. मुख्य म्हणजे हे सगळं आई विरहित असतं. आपण खूप मोठे झालोय, आपल्याला सगळं कळतंय, आपल्याला कोणी काही सांगायची गरज नाही असं वाटायला लागतं. इतर लोकांना ती टाळू किंवा गाळू शकतात, आईला टाळता किंवा गाळता येत नाही. मग ते तिचा रागराग करतात. तिनं आपल्या उद्योगात फार लक्ष घातलेलं त्यांना आवडत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कशाला सांगायला पाहिजेत, मी काय एवढा लहान आहे का. आईने फार दुर्लक्ष केलं तर तेही चालत नाही. तुला मुळे माझ्यासाठी वेळच नसतो किंवा तुला माझ्यात इंटरेस्टच नाही. दुसऱ्या एखाद्याची आई असती तर एकदा तरी म्हणाली असती, कोणतं गाणं वाजवायला शिकतेस, दाखव बरं वाजवून. अशा वेळी आईला खरं तर वेगळ्याच ठिकाणी वेगळ्याच प्रकारे वाजवायची हुक्की येते, पण तसं करता येत नाही. इतकं लहान मुलासारखं वागवावं असं मूल दिसत नाही. आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसारखं वागवावं तर तेवढं मोठे पण त्याला पेलवेल की नाही याची खात्री नसते. आपण कसंही वागलो तरी यावेळी याला त्याच्याबरोबर विरुद्ध प्रतिसादाची अपेक्षा असणार याची मात्र खात्री असते. एकूण सगळा गोंधळ उडतो. याचं खरं कारण असं असतं की या काळात मुलांचं सगळंच बदलत असतं. शरीरं वाढतात, मनं बदलतात, बाह्य विश्व वाढतं बदलतं, संवादाचे विषय बदलतात, मूल्य कल्पनाही हळूहळू बदलायला लागतात. मतं फुटतात किंवा फुटल्यासारखी वाटतात. या सगळ्या झंझावातात आई मात्र तीच असते. साहजिकच ती त्यांना उणी अपुरी वाटायला लागते. आईवर हा मोठाच आघात असतो. जिनं त्यांना लहानाचं मोठं केलं त्यांनी तिलाच लहान ठरवावं याला काय अर्थ आहे. आईला याचा अर्थ कळत नाही, तसंच खूपदा मुलांच्या वागण्याचा अर्थही कळत नाही. या अडनेड्या वयात मुलं एकदम खूप भावूक हळवी होतात. एखाद्या मुलाला लहानपणापासून चष्मा असतो, एखादीचा जन्मदाता बाप घराला सोडून दुसरीकडे कुठेतरी घरोबा करायला गेलेला असतो, एखाद्याचं घर आर्थिक टंचाईमुळे जुनं पानं विटकं असतं. मुलं या गोष्टींचा बालपणी विचार करत नाहीत, पण किशोर वयात त्यांना या उणीवा जास्त बोचायला लागतात. ती एकटी एकटी राहून त्याविषयी विचार करत बसतात, चिडतात, कुडतात, निराश होतात. आईला हे त्रासदायक वाटतं. अडनेड्या वयाच्या मुलीबद्दल आई अत्यंत साक्षेपी बनते, संरक्षक बनते, पहारेकरी बनायला जाते. मुलीला हे साहजिकच आवडत नाही.
तिची स्वतंत्र होण्याची आकांक्षा आणि आईची तिचं सतत संरक्षण करण्याची इच्छा यांच्यात सतत टक्कर होते. आईनं आपल्या वयात काय केलं असेल, आईच्या इतक्या संरक्षणाची आपल्याला काही गरज नाहीये, एवढ्या काही आपण भोळ्या भापड्या अडाणी नाही आहोत असं मुलीला वाटत असतं. तर आई मुलीच्या पौगंडावस्थेत स्वतःची पौगंडावस्था पाहायला लागते. त्यावेळी हे धोके संभवले, ही माणसं गैरफायदा घ्यायला निघाली, या प्रसंगांनी आपलं मनस्वास्थ्य गेलं, ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून आई डोळ्यात तेल घालून जपते. मुलीला तो बंदिवास वाटतो. आईबाबत तिच्या डोक्यात गोंधळ असतो. एकीकडे ती आईला रोल मॉडेल कित्ता मानून तिचं अनुकरण करते, तर दुसरीकडे स्पर्धक मानून सारखं हरवायला, पराभूत करायला निघते. या वयातल्या मुलींना बाहेर खुशमस्करे खूप भेटतात. हलके हलके मुलींची शरीर आकार घेत असतात. नटण्या मुरडण्याचं भान येतं, त्या छान दिसायला लागतात. बाहेरचे लोक कधी उगाच तर कधी स्वार्थापोटी त्यांच्या दिसण्याला, आकर्षकपणाला दाद देतात. घरात आई काही रोज उठून वावा करणार नसते. यामुळे आईपेक्षा बाहेरच्यांची पारडी मुलींच्या मनात जड व्हायला लागतात. आईला मुलगी अंतर्बाह्य कळत असते, पण मुलगी आईला समजून घेऊ शकतेच असं नाही. सारखी युद्धाच्या पवित्रात उभी ठाकते. जन्मानंतरची पहिली 8 ते 10 वर्ष आई ही मुलाची सर्वेसर्वा असते. त्याच्यासाठी निवड ती करते, निर्णय ती घेते, त्याचं भरण पोषण हे सर्व ती तिच्या मतानुसार करत असते. हे मूल बहुधा ती मतं मान्य करतं, कारण त्याला इतर पर्यायांची ओळख झालेली नसते. आईला आदर्श मानून मुलं तिचं अनुकरण करत असतात. त्याने आई आणखीच सुखावत चाललेली असते, पण मुलालाही त्याचं मत म्हणजे किमान आवड निवड नक्कीच असते. मूल ती व्यक्त करत असतात. अगदी बोलता येत नसतानाही एखादी वस्तू जवळ ओढून घेऊन किंवा दूर ढकलून देऊन, आनंद दाखवून किंवा विरोध दाखवून, चिडून, रडवून, हातपाय आपटून मुलं आपापली आवड निवड जरूर दर्शवत असतात. पण अगदी नावडती गोष्ट किंवा कृतीही त्यांना आईच्या धाकानं काही काळ का होईना पण पत्करावी लागते. मूल खऱ्या अर्थानं स्वतःतला का जागा झाल्याचं दाखवतं ते पौगंडावस्थेपासून. ही गोष्ट अशी का करायची, मीच का करायची, केली नाही तर काय होईल, वेगळ्या प्रकारे केली तर काय होईल, अशी आव्हानं मुलं द्यायला लागतं. तेव्हा पहिल्यांदा आई दचकते. तिला त्याची सवय नसते. मी सांगते आहे म्हणून हे उत्तर आता मुलाला पुरणार नसतं. त्याच्या प्रत्येक का साठी आईकडे अचूक उत्तर असतंच असं नाही. आईचेही पूर्वग्रह असतात, अज्ञान असतं, गैरसमज असतात, दुराग्रह असतो. पण मूल लहान असताना बरंचसं खपून जातं. प्रसंगी धाक दाखवून, मारून, शिक्षा भिक्षा करून आई हे खपवून दाखवू शकते. पण पौगंडावस्थेतल्या मुलाशी तिला तसं वागता येत नाही. शाब्दिक वादावादीला मर्यादा पडते. धाक, शासन हे दाखवण्याच्या पुढे मूल गेलेलं असतं. फार दडपशाही केली तर त्यानं बंड करण्याचा धोका असतो. पौगंडावस्थेतली मुलं बंडासाठी दंड थोपटून जणू काही उभीच असतात. कित्येकदा तर ती केवळ विरोधासाठी विरोध करतात. त्यांच्या अंगात दिसामासाने येणारी वाढती ताकद आणि मनात घुमणारं, भिनणारं बाहेरच्या जगाचं वारं त्यांना निमूट बसूच देत नाही. पुष्कळ वेळा याच वळणावर आईचं शरीर काहीसं उताराला लागलेलं असतं. म्हातारपण नक्कीच नव्हे, पण देहाचा बहर ओसरतोय, वेग आणि आवेग कमी होतोय, पहिल्यासारखी कार्यतत्परता राहिलेली नाही असं आईला वाटत असतं. तशा अर्थाचे इशारे शरीर अधूनमधून देत असतं. तो त्रास आणि मुलांना फुटलेल्या मतांचा, मुलांच्या काचा त्रास असे दोन्ही झेलताना तिची दमछाक होते. नेमकी याच टप्प्यावर घरातली मागची पिढी वृद्धावस्थेकडे झुकत असते. तिच्या मागण्या तीव्र होत जातात. आई पुढे प्रश्न येतो, मी एकटी कुणाला पुरी पडू? सगळ्यांची नाजूक मनोवस्था सांभाळताना माझ्या मनाची फरफट होतीये हे कुणालाच कसं कळत नाहीये. मुलांचा या वयातला अजून एक मोठा बदल म्हणजे त्यांचं संस्थात्मक जगणं वाढायला लागतं. तशी तर बालमंदिरापासून ती बाहेरच्या किमान एका संस्थेत जात असतात, पण पौगंडावस्थेपर्यंत त्यांचा दिवसाचा बराच वेळ एका ना एका संस्थेत जायला लागतो. शाळा असतेच, पुढे अभ्यासाचे विशिष्ट वर्ग असतात, व्यायामशाळा असते, स्पोर्ट्स क्लब असतात, पोहण्याचे वर्ग असतात, संगीताचे, चित्रकलेचे, कराटे, जुडोचे, कुठल्या पूर्व परीक्षांचे, व्यक्तिमत्व विकासाचे असे अनेक वर्ग, क्लासेस, संस्था मुलं पालथी घालत असतात. पुष्कळदा आईनंच हौसेनं पदरमोड करून मुलांना तिथे पोचवण्या आणण्याची जादा जबाबदारी अंगावर घेऊन ते सुरू केलेले असतात. काही प्रमाणात ते गरजेचंही असतात. मात्र इतकी वर्ष आई ही एकच संस्था मुलाला पुरलेली असते. तिची जागा आता इतक्या संस्था बळकवायला लागतात. प्रत्येक संस्थेची जागा, वातावरण, माणसं, उद्दिष्ट, मूल्य, विवेक हे वेगळं वेगळं असतं. प्रत्येक संस्थेमध्ये भेटणारी किंवा संस्थेच्या निमित्ताने भेटणारी माणसं ही तर वेगळीच बाब असते.
जिच्यावर आईचं नियंत्रण अजिबात नसतं. त्या संदर्भांच्या ताजेपणामुळे, नवेपणामुळे मुलांवर त्या माणसांचा एकदम फारच प्रभाव पडतो. आईनं इतकी वर्ष म्हणजे 12-13 वर्ष मेहनतीने केलेले संस्कार, लावलेलं वळण, रुजवलेला मूल्यविवेक चटकन पुसला जाणं, मुलं वेगळ्याच वाटेने जाऊ लागणं या शक्यता समोर येतात. एकाच वेळी परस्पर विरुद्ध संदेश मिळाल्याने बावरलेली मुलं काही वेळा आपल्या पथ्यावर पडतील असेच संदेश स्वीकारतात. आईला सारखं त्यांच्या सोयीचं सांगणं शक्य नसतं. ती त्यांचं अंतिम हित बघत असते. तात्कालिक सुख, आनंद देऊन आयता गोडवा घ्यायला ती काही पगारी संस्थाचालक नसते. एखादी नृत्य शिक्षिका मुलीच्या मनात भरवून देते की तिनं कानाला 2-3 ठिकाणी टोचून घेऊन त्यात कानातली घातली तर नाचाच्या वेळी ती छान दिसेल. कानात 3-4-5 छिद्रांमध्ये काही ना काही अडकवणं ही सध्याची फॅशन आहे. मुलीला हे पटतं. त्या क्षणी त्या स्पर्धेतला किंवा स्नेहसंमेलनातला तिचा नाच हा तिच्या दृष्टीने अंतिम असतो. घरी आई अशी नोंद घेते की संमेलनानंतर 8च दिवसांनी एक महत्वाची परीक्षा हिला द्यायची. हिचं अंग चिडकं आहे. कानांना इतक्या ठिकाणी भोसकून घेण्याचा कदाचित हिला त्रास होईल. एखाद्या टोचण्यात संसर्ग झाला, कान सुजला, व्रण पिकला, ताप आला तर पुढच्या परीक्षेतल्या हिच्या कामगिरीवर परिणाम होईल. तेव्हा तूर्त एका कानाला 1 छिद्र आणि त्यात 1 डूल पुरे. मुलीला अर्थातच हे पटत नाही. आपली आई अडाणी आहे, तिला सध्याच्या फॅशनची काही कळत नाही, आपण सुंदर दिसावं असं तिला मुळामध्ये वाटतच नाही. असं वाटता वाटता शेवटी कधीतरी ती म्हणतेच. दुसऱ्या एखाद्याची आई असती तर ती लगेच हो म्हणाली असती, तुला मुली ना माझं हे नाहीच आहे. आई खूप प्रकारे समजवायचा प्रयत्न करते. तिला मुलीचं नक्कीच हे आहे, पण तिला तिच्या कानाचंही तितकंच हे आहे. साध्या कानाचा जाळीचा कान करणं ही काही फार मोठी सौंदर्य साधना नाही आणि तशी ती असलीच तरी सध्याच्या या परीक्षेपूर्वी हा प्रयोग नको. अर्थात आईनं नको म्हटलं की हवंच, हा मुलीचा ठेका वाढणार आणि पुढचं सगळं रामायण घडणार हे अपेक्षितच असतं. शेवटी कुणीतरी नाराज होऊनच हा प्रश्न सुटतो. हे कुणीतरी म्हणजे बहुधा आईच असते. मुलांच्या या टप्प्यावर आईला आणखी एका बाबतीत नाराज व्हावं लागतं. ती म्हणजे मुलांबाबत बघितलेली स्वप्न. मुलाच्या जन्मापासून नव्हे, जन्माच्याही आधीपासून त्याच्याविषयी प्रत्येक आई स्वप्न बघत असते. आपलं अपत्य असं असं दिसेल, उंच पुरं, रुबाबदार देखणं असेल, आपलं अपत्य या क्षेत्रात चमकेल, ते उत्तम खेळाडू होईल, मोठं शैक्षणिक यश मिळवेल, ते देश परदेशात नाव कमावेल, अशी अनेक स्वप्न आई बघत असते. काही वेळा ती अव्यवहार्य स्वप्नही बघत असते. पण व्यवहार सांभाळतील तर ती स्वप्न कशी म्हणायची? म्हणजे जिला साधं गोटी चमचा स्पर्धेत बक्षीस मिळवता येत नाही, जिच्या तोंडातल्या चमच्यातली गोटीच काय पण अख्खा चमचाही पहिल्या पावलातच कोसळलेला असतो, तिलाही आपलं मूल निदान ऑलिम्पिक विजेतं व्हावं असं वाटूच शकतं. सोचने में क्या हर्ज है. एवढ्या टोकाची आणि विसंगत स्वप्न सोडली तरी आयांची मुलाबाळां स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना काही काळ तरी आईपणातलं कठोर वास्तव त्यांना कमी कठोर वाटत असतं. हे सत्य आहे. मूल लहान असेपर्यंत आईला या स्वप्नांची चैन पुरेपूर करता येते. आपण मुलाबाबत सर्वेसर्वा असू, हवी ती स्वप्न त्याच्याकडून नक्की वास्तवात आणू शकू या भ्रमात राहता येतं. अजून लहान आहे म्हणून मोठा झाल्यावर शिकेल, करेल, होईल तयार असं म्हणून वेळ काढता येतो. काही वेळा ती पिढीजात स्वप्नांची वाहक असते. आमच्या 4 पिढ्या वकिलीत नाव कमावून गेल्या, माझं पोर नक्कीच ती परंपरा चालवेल, मी त्याला नक्की वकीलच करीन असं म्हणता येतं. काही वेळा आपली अपुरी स्वप्न मुलांकडून पुरी करून घेण्याकडेही कल असतो. आपल्या काळात आपल्या परिस्थितीत अनेक गोष्टी मिळालेल्या नसतात. आपल्या मुलांना त्या देऊ करून स्वप्न वास्तवात आणण्याचा चंग बांधला जातो. आमच्या खेड्यातल्या घरामुळे, सनातनी जुनाट वातावरणामुळे माझा आवाज चांगला असूनही मला गाणं वाढवता आलं नाही. बबडी मोठी गायिका होऊन माझी हौस भागवेल. ही बबडी अगदी लहान असते तेव्हा आई तिला गाण्याच्या क्लासला घालते. घातलंच आहे म्हणून बबडी जातेच आहे म्हणून प्राथमिक गाणंही शिकते. शिकलीच आहे म्हणून 4 चौघांसमोर गाणं म्हणून कौतुक वसूल करते. आपल्याला हे खरोखर आवडतंय का, आपलं मन त्याच्याकडे ओढ घेतंय का, हे तिला वयाच्या 6व्या-7व्या वर्षी कळत नाही, जरा उशिरा कळतं. आपल्याला गाण्यापेक्षा नाच आवडतोय, कराटे आवडतंय, टेकड्या चढायला आवडतंय, हे तिला आतून कळणं आणि वरून हे स्पष्टपणे सांगता येणं हे पौगंडावस्थेत घडतं. खूपदा हिला काय आवडतंय हे खूप काळ कळतच नाही, पण काय आवडत नाहीये हे बरोबर कळायला लागतं. पौगंडावस्था ही नकाराचं इंद्रिय फुटण्याची अवस्था असते.
मला हे जमत नाही, आवडत नाही, मी यात रमत नाही म्हणून हे करणार नाही. पौगंडावस्थेतलं मूल कधी बिचकत तर कधी थेट बंडाचा झेंडा हातात धरत असं सांगायला लागतं आणि त्याच्या आईनं त्याच्याविषयी पाहिलेल्या स्वप्नाचे एक एक चिरे ढासळायला लागतात. थोडे दिवस ती रागवून सक्ती करून बघते, आणखी थोडे दिवस भावनिक दबाव आणून बघते, पण शेवटी कधीतरी तिच्यापेक्षा अपत्याची नकाराची शक्ती प्रबळ ठरते. त्याच्याविषयी पाहिलेलं आपलं स्वप्न अपुरं राहणारे हे आईला जाणवू लागतं. दुःख होतं, नैराश्य येतं, विश्वासघात केल्यासारखं वाटतं, अपमानित वाटतं, पण अगतिकताही जाणवते. मुलीला गायिका व्हायचं नाहीये. मुलीचं गाणं सगळ्या सोयी सुविधा देऊनही फार काही प्रगती करत नाहीये. काय करायचं? मुलगी बदलणार नाही, आपण तिला बदलू शकणार नाही. म्हणजे आता मुलीविषयी आपण बाळगलेलं स्वप्नच बदलायला हवं. शेवटी मूल हे जितं जागतं माणूस असतं, स्वप्न निर्जीव असतात. स्वप्न बदलण्याने ती बाळगणाऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाला काही इजा होणार नसते. आई साहजिकच एका टप्प्यावर आपली स्वप्न मुलांच्या गळी उतरवण्याचा निष्फळ प्रयत्न सोडून देते. एकतर स्वप्नाला मुलाप्रमाणे बदलायला लावते किंवा स्वतःच्या स्वप्नांच्या जखमा कुरवाळत पुढे सरकते. अर्थात या जखमा कुरवाळण्याची चैन करायलाही तिच्याजवळ फारसा वेळ नसतो. कारण या टप्प्यावरची मुलं तिला सदैव व्यग्र ठेवत असतात. ती वाद घालून, विरोध करून, संघर्षाचा पवित्रा घेऊन. ढोबळमानानं पाहिलं तर सर्वसाधारणपणे 3 मुद्द्यांवर किशोरवयीन मुलांबरोबर आईला सारखी डोकेफोड करावी लागते. ते 3 मुद्दे असतात: मुलांचा आहार, मुलांचा विहार आणि मुलांचा अभ्यास. आता येऊन जाऊन 3च मुद्द्यांवर मतभेद झाले तर एवढं काय बिघडलं, असा प्रश्न स्वतः आई नसलेली किंवा स्वतःला आई नसलेली काही अज्ञ माणसं करू शकतील. पण जाणकारांना हे सहजच कळेल की या वयातल्या मुलांचा आणि आईचा एकूण संपर्क आणि संवाद हा एवढ्या 3 विषयातच बहुतांशी आवरत असतो. त्यामुळे रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग या पातळीवर आईचं जगणं जायला वेळ लागत नाही. आणि वरकरणी हे युद्ध 3 विषयात झालं तरी अखेरीस तो मूल्यांचा झगडा असतो. अपत्याच्या बाबतीत सुखाचं काय आणि हिताचं काय हे आईला समजत असतं. तिच्या अनुभवाने, मूल्य विवेकाने तिने ते ठरवलेलं असतं. मुलं अडनेड्या वयात असतात, साहजिक त्यांना मूल्य कळत नाही, फक्त त्या त्या क्षणाचं सुख कळतं. भूक लागल्यावर भेळ खाल्ली तर रसना सुखावते. रात्री लवकर झोपण्याऐवजी टीव्ही सुरू ठेवून त्याच्यासमोर लोळत पडण्याने जीव सुखावतो. मुलांना ही सुख सारखी खुणावत असतात. त्यांच्या लालसेपुढे हिताचा मुद्दा त्यांना गौण वाटतो. नसे नका भेळ आरोग्याच्या दृष्टीने पोषक, माझ्या जिभेला ती चांगली लागते म्हणून मला ती हवी. बाहेर ती सहज मिळते, सगळे खातात. दुसऱ्यांच्या आया कधी कधी भेळ खाऊ नका असं म्हणत नाहीत. मग आपलीच आई तेवढी नकार घंटा वाजवून खल प्रवृत्ती का दर्शवते, हा प्रश्न मुलाला पडतो. आईला तात्कालिक लोकप्रियता मिळवण्यापेक्षा दूरच्या हिताचा विचार करणं भाग असतं. खाण्याबाबत बघायचं तर शरीराच्या सर्वंकष वाढीमुळे या वयातल्या मुला मुलींना सतत भूक लागलेलीच असते आणि घरी आईने घाम गाळून केलेल्या पदार्थांपेक्षा एखादा बाजारचा, हॉटेलमधला पदार्थ नेहमीच प्रिय असतो. बाहेरच्या जगाच्या अमर्याद आकर्षणामुळे त्यांना घरच्यापेक्षा बाहेरची प्रत्येकच गोष्ट जास्त हवीशी वाटते. त्यात बाहेरचे पदार्थ तर अधिक तेल, मसाले वगैरे घालून अधिक आवाहक बनवलेले असतातच. आईच्या हातच्या सात्विक, साजूक पदार्थांपेक्षा मुलांची त्यांच्याकडे धाव न पडली तरच आश्चर्य. मग चतुर आया कधी कधी घरी पदार्थ करूनच एखाद्या वैशाली रुपाली नामक हॉटेलातनं घरी आणल्याचं भासवतात. मुलांच्या एकूण खाद्य यज्ञात तोही संपतो. पहिल्या खाण्यापिण्याची भांडी, बशा, चमचे धुवून आवरून ठेवेपर्यंत मुलांची पुढच्या खाण्याची वेळ आलेली असते. आता मला खा असं आईनी म्हणेपर्यंत मुलं खातात, त्यानंतरही खातात. पुन्हा आज खायला हे एवढंच असा प्रश्न विचारणार नाहीत, पण हा प्रश्न आईला सततच पडलेला असतो. तरीही ती सारखं वेगवेगळं आणि पोषक अन्न पुरवण्याची धडपड करत असते आणि तिची धडपड योग्य दिशेने नाही अशी कुरकुर तिची मुलं सारखी करत असतात. दुसऱ्यांच्या आया किती वेळा भेळ आणि पाणीपुरी खाऊ देतात, नाहीतर तू. आहारा इतकीच विहाराबाबत मुलांची सदैव नाराजी असते. कोणते कपडे घालून जायचं आणि कुठे जायचं यावर सहसा त्यांचं मतैक्य होत नाही. बाहेर जाण्याच्या दृष्टीने बूट, चपला, कपडे हे त्यांना कधीही पुरे पडत नाहीत म्हणजे झपाट्याने वाढणाऱ्या अंगालाही पुरे पडत नाहीत आणि झपाट्याने बदलणाऱ्या अभिरुचीलाही पुरे पडत नाहीत. घरात कितीही कपडे असले तरी महत्वाच्या सण समारंभांना त्यांना डोक्यापासून पायापर्यंत सर्वत्र नवनव्या गोष्टींनी मढवावं लागतं, सजवावं लागतं. त्यात खूप पैसा तर जातोच, पण मनस्वास्थ्यही जातं.
आईनं खरेदी केलेल्या वस्तू मुलांना आवडत नाहीत, मुलांवर खरेदी सोडली तर ती चुकीच्या गोष्टी अवास्तव किमतीला खरेदी करतील असं आईला वाटत असतं. आईची अभिरुची जुनाट, सीख वगैरे असल्याचा मुलांना साक्षात्कार होतो. आई बरोबर खरेदीला जाणं नकोसं वाटतं. तसं तर आईबरोबर कुठेही समारंभांना, नातेवाईकांकडे वगैरे जाणंही पसंत नसतं. त्यांना सारखं बोर होत असतं. त्यामुळे कुठल्याही समारंभाचं आमंत्रण आलं की घरात रणधुमाळी सुरू होते. यायलाच पाहिजे का? अमुक प्रकारचे कपडे घालूनच यायला पाहिजे का? किती वेळ लागेल? गेलं नाही तर काय होईल? मला अभ्यास आहे. मग युनिट टेस्टमध्ये मार्क कमी पडले तर बोलू नकोस. अशी असंख्य खेकटी काढून मुलं आईला नको जीव करतात. मुलांना एकटं घरी ठेवलं की आईचं बाहेर लक्ष लागत नाही. त्यांना बळजबरीने धरून बांधून बरोबर नेलं तर त्यांचे कंटाळलेले चेहरे पाहून आईचं समोरच्या समारंभात लक्ष लागत नाही. त्यांची ती घरून एकटी पण घोळक्याने बाहेर गेली असली तर ती धड वेळेत धड अवस्थेत घरी येतील ते अशी दिसेपर्यंत आईचं लक्ष लागत नाही. एकूण काय तर आई स्वस्थचित्त राहणारच नाही अशी खात्री मुलं करून घेत असतात. साधी गोष्ट असते, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पेहराव करून मनाप्रमाणे आणि मोकाट फिरायचं असतं. आईला त्यांना तसं फिरू द्यायचं नसतं. त्यांच्या मते ती बरोबर असतात, आईच्या मते आई बरोबर असते. शेवटी मुलंच जिंकतात, कारण त्यांची वाद घालण्याची, विरोध करण्याची, असहकार करण्याची शक्ती जास्त असते. आईची शक्ती कमी कमी व्हायला तीच कारण असतात. त्यांच्या दृष्टीने अभ्यास ही आणखी एक राखीव जागा असते. सगळ्याच मुलांना अभ्यास करायचा नसतो किंवा अभ्यासाची गोडी नसते असं नाही, फक्त त्यांचे मार्ग स्वतंत्र असतात. अग्रक्रम, प्रायोरिटीज ह्या आईपेक्षा वेगळ्या असतात. त्यांचे मार्ग घरातली आई आणि शाळेतल्या बाई ह्यांच्यापेक्षा त्यांच्या निष्ठा वरचेवर बदलत असतात. बाईंनीच तसं सांगितलंय असं म्हणून आईला खोटं पाडणं त्यांना आवडत असतं. उलट आमची आई म्हणते असं म्हणून ती बाईंना गप्प करायला बघतात. अभ्यासक्रमातले कुठले विषय निवडावेत, त्यांच्यासाठी कोणते क्लासेस लावावेत, कोणत्या गाईडांचा, पुस्तकांचा आधार घ्यावा, कोणत्या विषयाचा अभ्यास केव्हा करावा, कोणते मुद्दे, प्रश्न ऑप्शनला टाकावेत, या सर्वांबाबत आई मुलात टोकाचे मतभेद असतात. आईनं कितीही पोटतिडकीनं आणि सप्रमाण सांगितलं तरी ते केवळ तिनं सांगितलंय म्हणून झिडकारायलाही काही वेळा मुलं मागे पुढे पाहत नाही. आई बिचारी मुलांच्या परीक्षेच्या काळात ऑफिसमध्ये रजा टाकते, घरी जास्त वेळ थांबते, घरी मुलांना आवडेल ते खाऊ पिऊ घालते, कुठून तरी ती आनंदी मनोवस्थेत राहतील असं बघते. परीक्षेची पहिली घंटा होईपर्यंत त्यांना हवी ती शिक्षण साधनं पुरवत असते. परीक्षेपूर्वी 15 मिनिटं आई ग माझा कंपास हरवलाय किंवा माझं पेन उठत नाहीये यासारखे आणीबाणीचे संदेश देऊन मुलं तिलाच परीक्षेला बसवतात. आणि एवढं सगळं करून परीक्षेत पुरेसे मार्क मिळाले नाहीत तर तिलाच सुनावतात. तरी मी सांगत होतो हे गाईड बेकार आहे, हे मला आणू नकोस, किंवा हा क्लास चांगलाच नाहीये, हा मला लावू नकोस, आता कमी मार्क मिळाले म्हणून मला काही बोलू नकोस. आईनं काय काय करू नये हे पोरांनी तिला बजावण्याचाच हा काळ असतो. मूल वाढतं, मोठं मोठं होत जातं, तसतसं ते आईपासून दूर जाऊ लागतं, देहानंही मनानंही. त्याचं घरात थांबणं कमी होतं, आईचा सहवास कमी होतो, बाहेरचं वातावरण, बाहेरची माणसं, बाहेरचं विश्व अधिक जवळचं वाटायला लागतं. एकतर ते नवीन असतं म्हणून कौतुकाचं असतं, दुसरं म्हणजे त्यात मुलाला विकासाच्या अनेक संधी, अनेक शक्यता दिसत असतात, स्पर्धा असतात, आवाहनं असतात, आव्हानं असतात. त्या सगळ्यांना स्वतःच्या सर्वस्वानिशी सामोरी जायचं म्हणजे इतर काही सवयीच्या नेहमीच्या गोष्टी थोड्या थोड्या मागे साराव्या लागतात. त्यात आईचाही समावेश होतो. मूल मोठं मोठं होत जातं तसतसं त्याच्या आयुष्यातलं त्याच्या आईचं स्थान लहान लहान होत जातं. संपत नाही, नष्ट होत नाही, पण दुय्यम, नगण्य नक्कीच होतं. बाहेरची सगळी कामं, सगळी आकर्षणं संपली की ते घरी येणार, आईबरोबर घटकाभर निवांत बसणार, तिला बाहेरच्या 4 गोष्टी सांगणार. त्या ऐकण्याची, समजून घेण्याची उत्सुकता, तयारी तिनं दाखवली तर उत्तमच, पण पुष्कळदा आईला हे जमत नाही. ती तिच्याच पिठामिठाच्या उस्तवारीत व्यग्र असते किंवा नोकरी व्यवसायाच्या धकाधकीत असते. तिनं मुलांच्या नव्या बदलत्या विस्तारत्या जगात लक्ष घातलं तर तिला ते समजणार नाही असं अजिबात नाही, पण एकतर तेवढा वेळ नसतो किंवा शक्ती नसते किंवा तेवढी निकड वाटत नाही, आणि करता करता आई मागे पडायला लागते. तसंही काळाच्या वेगाशी स्वतःचा वेग जुळवणं बहुतेक प्रौढ माणसांना कठीण पडतंच, पण तितकीच व्यवसायाची, जगण्याची निकड वाटली तर, इरेला पेटली तर माणसं ते शिवधनुष्य पेलायला जातात. आईला तसं करावंसं वाटत नाही, आपलं आपल्या अपत्यावर प्रेम आहे हे तिला पुरेसं वाटतं. आणि मुलं बरोबर त्या प्रेमामुळे आईमध्ये आलेल्या कमकुवतपणाचा कधी कधी फायदा घेतात. आपला फायदा घेतला जातोय हेही त्या सुज्ञ आईला कळत असतं, पण तेच तिचं प्रेम आड येतं.
जाऊ दे, आता अजून हट्ट किती काळ करणार आहे ती, थोडे दिवस राहिलेत लाडाकुडाचे, घे करून, असं म्हणून आई मान तुकवते. अगदी साप पाळला नाही तरी जमिनीवर सरपटण्यासारखं करणारं एखादं छोटंसं पॉमेरियन किंवा तत्सम जातीचं कुत्रं काही दिवस का होईना पण ती पाळतेच. सापाऐवजी ते तिच्या पायात पायात येऊन तिचं डोकं उठवत असतं. त्याचं सगळं सगळं आम्ही करू असा मुलांनी वारंवार आशीर्वाद दिलेला असतो, पण पहिल्या 2-4 दिवसांमध्येच पाळीव प्राण्याचं करण्याचा त्यांचा उत्साह संपतो. मग ती दुरून दुरून ट्रेसी काय करते, इनॉग इज अ रिअल क्रूक वगैरे म्हणून एकेका वाक्यात लाड आणि कामही संपवतात. आई बिचारी 2 पाळलेल्या मुलांच्या बरोबरीने 3ऱ्या पाळलेल्या प्राण्याचीही उस्तवार करत राहते. अन्न पाणी पुरवते, देहधर्म करून घेते, स्वच्छता टिकवते, वेळोवेळी डॉक्टरकडे नेऊन योग्य त्या लशी वगैरे देते, त्रासते, चिडते, त्रागा करते, तरी कामही करतेच, न करून सांगते कुणाला. आणि मग या सगळ्या धबडग्यातून कधी उसंत मिळालीच तर तिला तिची आई आठवते. आपली गरीब बिचारी आई शेतावरच्या खंड्यासाठी 5-5 भाकऱ्या बडवायची रोज. घरात एवढी माणसं, एवढी तंत्र, सगळ्यांना सांभाळून तिनं कसं खंड्याचंही केलं असेल तिचं तिला माहीत. आईला अचानक आपल्या विस्मृत आईचा पुळका यायला लागतो. आपल्या आईचं व्यवहारी शहाणपण जाणवून जातं, किंमत कळते. त्याच वेळी तिचं मूल मात्र तिला मनापासून वेड्यात काढायला निघालेलं असतं. काय आपली आई आहे, साप पाळ म्हटलं तर कुत्रा पाळते आणि त्याला डॉग शो मध्ये न्यायचं का विचारलं तर सरळ झटकून टाकते. घरात डोंबाऱ्याचा खेळ झालाय तो पुरे, वेगळा डॉग शो कशाला असं म्हणते. डॉग शो मध्ये हॅट घातलेला, बो बांधलेला आपला इनॉक कसला दिसला असता पॉश, आईला काही त्याचा अभिमानच नाही. तिच्याऐवजी दुसऱ्या एखाद्याची आई असती ना. एकूण सगळा गोंधळ असतो. असं हे पुस्तक. आई भाषेतला सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द, जीवनातलं सर्वात जास्त गौरवलं जाणारं नातं. आई कोणाला दिसतो तिच्यात ईश्वराचा अंश, काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आईविषयी खूप काही सांगता येतं, तरीही काही ना काही बाकी राहिल्याचं जाणवून जातं. असं हे आईविषयी, आईपणाविषयी आजवर सांगून झालेलं आणि अजूनही सांगायचं राहिलेलं. आई तुझ्याच ठाई. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात.